15 लक्षणं तुमच्यात आहेत का? कधी कधी आपल्याला वाटतं मी तर खूप हुशार आहे, पण काही सवयी नकळत आपलीच फजिती करून जातात. या 15 लक्षणांपैकी किती लक्षणं तुमच्यात आहेत हे शेवटपर्यंत ऐका. आणि अशाच भन्नाट विषयावर व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 1. स्वतःची चूक कधीच मान्य न करणं. चूक स्वतःची असली तरी दुसऱ्याला दोष देणं ही सवय समजूतदारपणाची नाही. 2. काही न समजून लगेच मत देणं. पूर्ण माहिती नसतानाही मला सगळं माहिती आहे असं समजणं हे मोठं लक्षण आहे. 3. प्रत्येक गोष्टीत वाद घालणं. समोरचा बरोबर असला तरी आपलंच म्हणणं खरं ठरवण्यासाठी सतत भांडत राहणं. 4. दुसऱ्यांचं बोलणं मध्येच तोडणं. समोरची व्यक्ती काय सांगते हे न ऐकता लगेच उत्तर देण्याची घाई करणं. 5. सल्ला दिला की लगेच चिडणं. आपली चूक सुधारण्याऐवजी सल्ला देण्यावरच राग काढणं. 6. अफवा ऐकून लगेच विश्वास ठेवणं. खरं खोटं तपासण्याची पसंती न घेता ऐकलेली गोष्ट पुढे सांगत राहणं. 7. दुसऱ्यांची सतत नक्कल करणं. स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचे जे केलं तेच आपण करायचं अशी सवय असणं. 8. छोट्या गोष्टीवर मोठा राग करणं. जिथे शांतपणे बोलून प्रश्न सुटू शकतो तिथे राग आणि आरडाओरडा करणं. 9. शिकण्याची तयारी नसणं. मला सगळं येतं असं मानून नवीन गोष्ट शिकायला नकार देणं. 10. स्वतःपेक्षा कमी समजणाऱ्या व्यक्तीचा अपमान करणं. खरं ज्ञान असलेली व्यक्ती दुसऱ्याला कमी लेखत नाही, ती समजून सांगते. 11. चुकीच्या लोकांवर पटकन विश्वास ठेवणं. फक्त गोड बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलं समजणं आणि नंतर पश्चाताप करणं. 12. विचार न करता निर्णय घेणं. क्षणिक भावनेत घेतलेला निर्णय नंतर मोठी अडचण निर्माण करू शकतो. 13. वेळ वाया घालवून नंतर नशिबालाच दोष देणं. काम करण्याची वेळ आली की टाळाटाळ करायची आणि परिणाम खराब झाला की परिस्थितीला दोष द्यायचा. 14. स्वतःची स्तुती सतत करत राहणं. खरं चांगलं काम असेल तर लोक स्वतः बोलतात. प्रत्येक वेळी स्वतःची जाहिरात करण्याची गरज नाही. आणि 15. शेवटचं चूक कळूनही ते पुन्हा पुन्हा करणं. चूक